बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. राजारामपुरी पोलिसांचा मोतीनगर येथे कंझरभाट वसाहतीतील बेकायदेशीर दारू हातभट्ट्यांवर हातोडा. 1,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर गावठी दारू हातभट्ट्यांवर आज दुपारी राजारामपुरी पोलिसांनी धडक कारवाई करून हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. यामध्ये 2 महिला व एका पुरुषावर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून 1,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या बेकायदेशीर हातभट्ट्याबाबत नितीश बागडी, श्रुती कांबळे, नितीश कुराडे यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोतीनगर येथील कंझरभाट वसाहतीमध्ये बेकायदेशीर गावठी दारू हातभट्ट्या सुरू असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांचे कर्मचारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील युवराज शिंदे यांनी ही संयुक्त कारवाई केली. या कारवाईत जेवर कदम बागडी वय 66 राहणार मोतीनगर कंझरभाट वसाहत कोल्हापूर, संतोष किरण बाटुंगे वय 26 राहणार मोतीनगर कंझरभाट वसाहत कोल्हापूर, काजल अनिल मचले वय 40 राहणार मोतीनगर कंझरभाट वसाहत कोल्हापूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, फौजदार रशीद शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल मीनाक्षी पाटील, सुप्रिया कचरे, नितीश बागडी, श्रुती कांबळे आदींनी केले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.